लक्ष्मी हॉबीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज खिचडी बनवणार आहे मी। मूग डाळ आणि तांदळाची खिचडी। इथे बघू शकताय 2 वाट्यावर तांदूळ घेतलेला आहे। तर 1 वाटीभर मूग डाळ घेतलेली आहे। स्वच्छ निवडून घ्यायचं आहे ह्याला। तर हे स्वच्छ धुवून सुद्धा झालेलं आहे, बघू शकताय। स्वच्छ धुवून झालं की आपल्याला ह्याला लागणारं साहित्य बघूया आपण। कुकरमध्ये करणार आहे, त्यासाठी मी छोटा कुकर घेतलेला आहे। गॅस ऑन करून मी त्याच्यावर कुकर ठेवून घेतलेला आहे। तर ह्याला जास्त काही साहित्य लागत नाही। हळद, थोडंसं 1-2 मिरे, मीठ, पाणी आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची। तर बघू शकता मी आलं लसूण चेचून घेतलेला आहे। तर हिरवी मिरची सुद्धा त्यातच चेचायचं आहे। व्यवस्थित चेचून झाला की आपल्याला कधी पोट दुखतंय, काही हलकंसं खाऊ वाटलं तर ही खिचडी खूप छान आहे। 3 ते 4 मिरे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही घाला। हे सगळं व्यवस्थित आपलं चेचून झालं। चेचून घ्यायचं आहे बारीक अगदी, असं मी चेचून घेतलेलं आहे। तर चेचून झाल्यानंतर आपलं इकडं बघू शकताय की कुकर थोडासा गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चमचाभर तेल टाकायचं। तेल थोडंसं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये जे चेचलेली मिरची, लसूण, आलं आहे ते घालायचं आहे ह्याच्यामध्ये। तर जुलाब वगैरे लागलं तर खिचडी करून खातात, तर त्या खिचडीमध्ये ना हिरवी मिरची घालत नाहीत। तर तुम्ही टेस्ट आणि चवीसाठी जर खात असला तर हिरवी मिरची आणि आलं थोडंसं त्याच्यामध्ये घालू शकताय। काही चव लागत नसलं, पटकन काहीतरी बनवून खायचं म्हटलं की असं खिचडी तुम्ही नक्कीच करून खाऊन बघा। पटकन होत्या, अगदी फटाफट बनत्या, मस्तच लागत्या। हे व्यवस्थित आपलं तेलात टाकून मिक्स होऊन थोडीशी मिरची आपली हे झाली की ह्याच्यामध्ये टाकायची हळद। 1.5 चमचाभर, छोटा चमच्याने मी 1.5 चमचाभर इथे हळद टाकलेली आहे। थोडीशी मिरचीला बी भाजून झालेलं आहे, आलं, मिरची, लसूण। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर खिचडी तर कोरडी नसते, थोडीशी ओलसर असते, त्याच्यामुळे मी इथं 2 ते 2.5 तांब्यावर पाणी घालून घेणार आहे। 2 वाटी तांदळाला 2 वाटी तांदूळ, 1 वाटी मूग डाळ आहे। तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर असली की थोडीशी आता तुम्ही कोथिंबीर टाकू शकताय। माझ्या नव्हती म्हणून मी टाकली नाही। तर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। फटाफट बनवून गरमागरम खाल्लं की खूप छान चव लागते। कमीत कमी साहित्यामध्ये चवदार अगदी छान काहीतरी आपल्याला खायला मिळेल। तर मीठ घालून झालं। तांदूळ आणि मूग डाळ हे सगळं स्वच्छ धुवून घेतले, ते सुद्धा त्यात टाकायचं आहे। पाण्यामध्ये सगळं टाकून झालं की आपण कुकरचं झाकण लावायचं आहे। एकदा चालवून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर आपण ह्याला कुकर झाकून 3 ते 4 शिट्ट्या करायच्या। खिचडी अगदी व्यवस्थित शिजली जाते 4 शिट्ट्यांमध्ये। रबर व्यवस्थित बघून घ्या। कुकर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। शिट्टी बघून घ्या।
इथं आपण शेट्ट्या काढूया। इथं मी ताट तयार केला, थोडीशी काकडी चिरून ठेवलेली आहे, एक लिंबूची फोडसुद्धा घेतलेला आहे। आपण चवीसाठी जर खाणार असलो तर त्यात लिंबू पिळून काकडीसोबत तुम्ही खाऊ शकताय। जर पोटात काही गडबड असेल, बरं नसलं, पोट दुखत असलं तर ह्याच्यामध्ये फक्त मिरची नाही घालायची, मिरची नाही घालायची, बाकी तुम्ही लसूण, हळद हे घालून ना मूग डाळाची ही खिचडी करून खाऊ शकता। ह्याच्यामध्ये तूप घालून खाल्लं की पोटाला आपल्या अळणसुद्धा बसेल आणि हलकं जेवणामुळं आपल्याला बरंसुद्धा वाटेल। तर मी इथं एक बाउल वेगळा घेतलेला आहे, तर मी ह्या बाउलमधली खिचडी तुपासोबत दाखवणार आहे। फक्त यात मिरची आणि मिरे घालू नका, बाकी सगळं तुम्ही घालू शकताय। थोडंसं साजूक तूप टाकून पोटात बरं नसलं तर अशा पद्धतीने खिचडी करून नक्कीच मुलांना द्या, तुम्हीसुद्धा खाऊ शकताय। बरं वाटतंय आणि हलक्या जेवणामुळं आपल्याला खूप छान वाटतंय। मस्तच। तर दुसऱ्याकडे काय केलं मी, इथं ताटामध्ये काकडी आणि लिंबू ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये खिचडी घालून घेतलेला आहे मी आणि खिचडी ती लिंबूसोबत दाखवायला लागले। लिंबू घालून खाल्ल्यामुळं खूप टेस्ट आणि चव येत्या तोंडाला। असं काय तुम्हाला काही चविष्ट काही खायचं असलं फटाफट बनवून तर खायला मस्तच लागते खिचडी ही। लिंबू पिळून तुम्ही काकडीसोबत खाऊ शकताय गरमागरम। एकदा नक्कीच करून खाऊन बघा, खूप छान होत्या। तर असंच काही मी व्हिडिओ नवीन नवीन आणत राहीन, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असंच फॉलो करत जा, लाईकही करा, कमेंट करून तुम्ही कळवू पण शकताय काही वेगळं वाटले तरी। तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने तुम्ही खिचडी करून खाऊन बघा। तर चला, धन्यवाद। आणखी काही नवीन व्हिडिओ मी असंच आणत राहीन।